13 जुलाई 2016 को अहमदनगर जिले के कोपाटी गांव में एक नाबालिग लड़की के साथ बलात्कार किया गया और उसकी बेरहमी से हत्या कर दी गई। इस मामले में तीनों आरोपियों को 29 नवंबर 2017 को मौत की सजा सुनाई गई थी। इस घटना के आरोपियों को मौत की सजा देने की मांग को लेकर पूरे महाराष्ट्र में कई मार्च और आंदोलन हुए। इसके बाद आखिरकार कोर्ट ने आरोपी को मौत की सजा सुनाई। महाराष्ट्र को हिला देने वाली इस घटना को अब 8 साल हो गए। पीड़ित लड़की की बहन की आज शादी थी। इस शादी में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शामिल हुए। शादी का निमंत्रण था, इसलिए मैं कोपर्डी आया। देवेंद्र फडणवीस ने कहा, वर वधू को बधाई दी। आज दो परिवार एक साथ आ रहे हैं। इस शादी समारोह में हर कोई दुल्हा दुल्हन को आशीर्वाद देने के लिए आया हूँ। फडणवीस ने कहा कि मैं वर वधू को शुभकामनाएं देने यहाँ आया हूँ। इस बीच शनिवार को विधानसभा चुनाव के आंकड़े पेश करते हुए शरद पवार ने कुछ सवाल उठाए थे। फडणवीस ने इस बात पर भी प्रतिक्रिया दी है कि शरद पवार ने कहा था कि कांग्रेस को भले ही 80 लाख वोट मिले थे, लेकिन उसे केवल 16 सीटें मिली और शिवसेना को 79 लाख वोट मिले, लेकिन उसे उसके 1 लाख कम यानी 57 सीटें मिली। श्री बबनराव सुंदरी यांची कन्या सपना यांचा विवाह बाळासाहेब बैराळे यांचे सुपुत्र अमरदीप यांच्यासोबत या ठिकाणी संपन्न होतोय आणि या विवाह सोहळ्याकरता उपस्थित असलेले या ठिकाणी रामभाऊ शिंदेजी, प्रवीण दरेकरजी, सुजय विखेजी, बाळासाहेब गावडेजी, सर्व या जिल्ह्यातील नेते मंडळी आणि या विवाह सोहळ्याकरता उपस्थित झालेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आमचे स्नेही बबनराव सुंदरी यांनी या विवाहाच्या निमित्ताने आम्हाला निमंत्रित केलं आणि आज आपल्याला सपना आणि अमरदीप यांना शुभाशीर्वाद देण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी एकत्रित येता आलं। मी त्याबद्दल सर्वप्रथम बबनरावांचे मनापासून आभार मानतो। बबनराव सुंदरीक आणि त्यांच्या कुटुंबियांची माझा अतिशय निकटचा संबंध आलेला आहे। त्यांच्या घरच्या अतिशय वाईट अशा घटनेनंतर सातत्याने या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे राहिलो। त्यातून एक जिव्हाळा देखील निर्माण झाला आणि म्हणून साहजिक त्यांच्या घरी विवाहाचं निमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही निश्चितपणे या ठिकाणी येऊ। पण प्रवीण दरेकरजी, रामभाऊ शिंदे आणि मी आज वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता आलो। आता जस्ट विवाह सोहळा संपन्न झालाय, त्यांना आशीर्वाद दिले आणि आता आम्ही निघालो।